अहो मला तर वाटलं झोपलेलेच आहेत काय, उठले वाटते. अहो झाली का झोप? हो, मी बरेच वेळचा उठलो. तू काय इकडून आली होती तिकडे? झाला का तुमचा चहा वगैरे झालाय का? नाही हो. तुम्ही झोपलेले होते, मग आई बसली बोलत. ते आमचे काम काय, आमचे काम कधी सुटतात. काही नाही, शिल्लकचे ते थोडीशी डाळ होती तर आज वाळवली, मग बसली होती निवडत. तुम्ही झोपले होते तर मी बसली आईजवळ. चहा करायचं आली होती, मी म्हटलं झोप झाली का. चहा घेता का मग तुम्ही, का कॉफी करू तुमची? नाही, चहाच कर. आज जरा सर्दीसारखं वाटून राहिलं गड्या. चहा कर चांगला अद्रक टाकून, जरा बरं वाटेल. हा तुम्ही झोपली ना, जास्त झोपले की वाटते तर थोडस. बरं मग चहा करते, मला चहा घ्या कडक, फ्रेश वाटेल. बाबा आले का घरी? नाही बाबा आले नाहीत अजून घरी. मग मी फालतूच गरम झालो नाही बावर. आलं ना लक्षात? हा, आणि योग्य आहे का ते मला सांगा बरं. मी बरं तरी वाटलं का? बाबाचंच काय चुकलं? बाबाचं बरोबर आहे ना, गाडी घेऊन काय करणार आहे? गाडी घेऊन शेवटी दारातच उभ्या येते ते. उलट खर्च वाढते बा, पेट्रोल टाका, सर्व्हिसिंग करा, मेंटेनन्सचा खर्च. हा, साधी झाकतो म्हटलं तर कवर आणायलाही पैसेच लागतात ना. म्हणजे मग काय एवढं, काय करता उगाच गाडी घेऊन 2-4 जाऊ आपण इकडे तिकडे. त्याच्यापेक्षा जर काही छान असं छोटा मोठा बिझनेसचं बघितलं, एखादं काही दुकानच टाकलं, काही पण तुम्हाला जसं सुचेल तसं, आ तर त्याच्यातून 2 पैसे कमावले जाईल ना. बरोबर आहे ना बाबाचंही? शांत डोक्याने विचार केला तर बरोबरच आहे ना. आणि बरोबरही आहे मंजू ते, पण आता असं वाटते गाडी घेतली तुला गाडीत फिरवल्या जाते. हा, गाडी फिरायला जायचं आहे ना, तुमच्या आपण फिरायला जाऊ. मग आपण फिरायला जाऊ तर आपल्याला गाडी कशाला घ्यायला लागते? भाड्यानं का सांगू शकत नाही? आपण रेल्वेला जाऊ शकत नाही? त्याच्यासाठी गाडी विकत घेणार आहे का तुम्ही? हम्म, मला वाटलं नाहीतरी गाडी घेणंच होतं, तर म्हटलं मग घेतली असती, मस्त फिरायला गेलो असतो. मस्त 15-20 दिवस छान फिरून आलो तो. स्वतःची गाडी असली तर टेन्शन नाही. भाड्याची गाडी म्हटलं तर ड्रायव्हर ते थोडंसं हेच राहते. तसं नसते, मग आपण ट्रेननं जाऊया ना, असं थोडी आहे गाडीच घेऊन जावं लागते. नाही कुठंही कसंही काही ना काही तर सोय होतेच ना. आता का सगळ्या लोक गाड्याच आहेत काय? मग का लोक फिरायला जात नाहीत काय? आणि त्याच्यासाठी उगाच घरात वाद करा, हे करा. आणि मला असं वाटते, आपण बाबाला पैसे मागून गाडी घेतल्यापेक्षा आपणच काहीतरी करावं आणि मग गाडी घ्यावं, आणि त्या गाडीत आई बाबाला फिरवावं. किती चांगलं होईल ना त्यांनी, की तुम्ही जेव्हा तुमच्या कमाईतून गाडी घेसाल तेव्हा बाबाला किती अभिमान वाटेल. मंजू, किती हुशार आहे तू. मस्त बोल, मास्तरीनच शोभत. आहेच मी मास्तरीन. तर तुम्ही शिका माझ्या जवळून, होणार माझा आवडता लाडका विद्यार्थी. हो मॅडम, कोणत्या क्लासला यावं लागेल तुमच्या? क्लासला 24 तास. मग अशी तशी टीचर आहे का मी? 24 तास घेते मी विद्यार्थ्याचा. आता मग या पा, गाडीचा विषय म्हणून टाका. आणि वाटस ना, आपण ना काहीतरी बिझनेस करूया. आता मी घरीच असते की नाही, आई मी आपण सगळे मिळून करू ना काहीतरी. नोकरीपेक्षा शिल्लक कमवू आपण. नाही काही तर कमीत कमी 2 रुपये कमावण्याचा आनंद तर होईल आपल्याला. नाही काही तर टाइमपास तर होईल. चला मग आज संध्याकाळी ना होताना मी हळूच विषय काढीन. तर तुम्ही होली हो लाव जा. आता बाबा लागायचं म्हणू नका, ते देतील तुम्हाला गाडीले पैसे जबरदस्ती, कारण त्यांना असं वाटते की एकच मुलगा आहे बा, कशाला नाराज करा. पण बाबाचं म्हणणं बरोबर आहे ना, तुम्हाला पट ना आता. आता आपण काय करूया, काहीतरी आयडिया सुचू की काय दुकान टाकायचं का काय करायचं ना. आणि मस्त आपण दोघांनी मिळून बिझनेस करू, खूप सारा पैसा कमवू. गाडी काय हेलिकॉप्टर विकत घेऊ. या मग मी चहा करते मस्त गरम गरम. बाबाला फोन लावते, मी बाबाला बोलवते खाला. मस्त टोस्ट आणलेले आहेत, सगळेजण मिळून मस्त टोस्ट चहा पिऊ आपण. या मग तुम्ही. हॅलो, हा बाबा, या ना घरी, चहा केला ना. या मग. हो हो. काही आहे लेख मंजू, आता आली
आईन बाबा सगळे इले असं जिंकूनच घेतलं. आईने कधी फोन करून बाबा चहा प्यायले घरी नाही बोलवलं वावरातून. मंजूच्या एका शब्दावर बाबा घरी येतात चहा प्यायले. चांगली आहे मंजू, हुशारी आहे, विचारी आहे. बरोबर आहे तिचं. बाबाच्या पैशावर गाडी घेऊन काय मजा. स्वतः कमवाव आणि गाडी घ्याव आणि त्या गाडीत मग बापाले फिरवाव. बात में दम आहे, मंजूच्या गोष्टीत दम आहे. मंजू, रागिनी येतो मी हा. बाय बाय. चालला का बाबू? हो आई. आज आता दुकानात थांब दिवसभर. 2 दिवस झाले गेलो नाही. आपण नसलं की ते कायचं काय व्यवस्थित पाहत का. आज थांबतो जरा काही मालही येऊन झाला. आता नवीन माल सांगितला आज, तोही शिफ्ट करून घ्यायचा आहे. चाललो. असं हो ना मी म्हणतच होती की बापा दुकानात 2-3 दिवस झाले गेला नाहीस. आता काय ते घर पाहायच्या लातवाला 2-3 दिवस गेले ना बापा. तसं आहे तू आज दुकानाकडे जरा दुर्लक्षच करून राहा. घरीच लय असतं. आता तू का 9 महिने का तिला धरूनच बसता का? तेच म्हणत होती मी. आता तुले हाय हरी तेच काय बापा, मले तर तू अपेक्षा आहे. काय तर बापा मले तर इतका हरीक झाला की काय सांगू. मले तर रागिनीले असं फुल्लात ठेवा वाटून राहिलं. असं वाटते माय मान रागिनीले अशी नजर ना लागली पाहिजे कोणाची. मग त्याच्यासाठी तर मी तिला काही करू देत नाही. तो अपेक्षा लय जपतो ना मी तिले. पण तू आता कसं घरी किती राहशील. तू म्हणलं दुकानाकडे ध्यान दे. आता पैसे लय कमवावं लागते बरं. लेकरू जन्माले घालणं म्हणजे का तोंडाची गोठ आहे का? त्याच्यासाठी करून नाही ठेवा लागेल का? कित्येक दिवस भाड्याच्या घरात राहशील. एक स्वतःचं घर घ्यायला लागेल. आता पोरग झालं तर पोरासाठी घर नाही बांधशील का? वा वा. ते असं थोडी आहे, पोरग झालं तर घर तू बांधा लागते. पोरी झाली तर का बांधा लागणार नाही. घर तर पाहू ना. घराचं मी फ्लॅट गीट पाहतो, पण ते काय सध्या आपण ती काल रागिनीन मी गेलतो तर ते खालच्याच 3 रूमचा ब्लॉक आहे तोच पसंत आला तिली. तोच त्याला दिलं ना. मी सांगितलं ना आम्ही येऊ म्हणून महिनाभरात येऊ म्हणून. ते घेऊ घराचं पाहू ना. घेऊ ना घरही घेऊ. रागिनीच्याकडे लक्ष देतो. येतो मी दुकानातून. हो पाय बाबा लक्ष म्हणजे काय ते का मला सांगायला लागते. मी तर घराच्या बाहेर निघत नाही, कुठेच जात नाही ना माय. तिला सोडून म्हणजे अर्ध्याला निम्मा धंदा मीच करतो ना. तिला काही नाही देत काही मी. ते तू असला तर ती तेवढं पुरतं करते मग निघून राहते ते. आता मी तिला सांगतो तू निघून राह म्हणून. आराम करायला लावतो ना मी तिले. उरला सारा धंदा मी करतो. आपल्याला का नाहीत काय, आपण का लोकांचं करतो. आपलीच सून मग. आता नातू आला तर नाता वागवेतच मग मा टाइम जाईन ना. मग थोडी मी धंद्यात लावीन. मग तुम्ही मा नातालेच वागवीन मग. हो मग रागिनीले सांगितलं म्या नातूच पाहिजे मले. मग नाताचं म्हटलं लय आनंदात स्वागत आहे म्हटलं आमच्या घरात. मग नातू राजबिंडा मग राजकुमारावानी जन्माला येईल सांगलं म्या. बर येतो मी दुकानातून. हो जाय ऐकलं रागीनं की तिला सांगतो ना. आता पोरगच झालं पाहिजे. मग एवढं वर्ष वाट पाहिली. एवढं वर्ष इले पाणी घातलं. आता दाखवतो ना लय ठाकून राहिली. पोरग जर झालं नाही ना तर मग सांगतो इले निच्या बापाली. अशी कारोड आम्ही काय करू वंशाचा दिवा नाही दिला तर काय आम्ही करू तिचं. तिला सांगितलं म्या काल साजरं आहे मा पोरग बी हो म्हणते. मग येतो ग रागिनी. ये रागिनी तो गेला व दरवाजा लावले. हो आई. काय केली व भाजी काय केली? आई तोंडल्याची केली. मासाठी काय केली?
तुला माहित आहे ना मी तोंडले खात नाही. तोंडल्याचीच केली. तुम्हाला देतो ना मग दुसरी करून, आलूची करून ना तुमच्यासाठी. एका आलूची करतो ना तुमच्यासाठी रस्त्याची भाजी. आता करतो. आता लोक काय 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 तारखीवर गेलती का कुठचे? हा, जे कर लवकर. झांबल्या तोंडाची कशी झाई काय सांगा माय, एवढे झांबली. आता लोक भाजी केली नाही माई. तुला माहित आहे ना त्या तोंडल्या बेंडल्याची भाजी मी खात नाही. तुमची तुम्ही करत जा, मासाठी दुसरी करत जाय म्हणून. मुद्दाम करत नाही नाही, मुद्दामून करत नाही मासाठी. हा, ऐकलं ना मा पोरानं काय सांगितलं? आम्हाला पोरगच पाहिजे म्हणलं. ध्यान ठेव जो, पोरगच लागेन आम्हाले. पोरगी झाली तर दवाखान्यात बापा घरी चाललं जायचं, इकडे यायचं नाही. सांगून ठेवतो आज. मग म्हणशील सांगितलं नाही. मी काही त्यातली सासू नाही. मग तांगडो करीन, आत्ताच सांगून राहील. जे काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही पा, आपल्याला नाच लागेल. आई, असं थोडी असते. आणि मला काय माहित, माझ्या हातात थोडीच आहे. नाही तर का मा हातात आहे काय? हा, मले पाय पहिलं पोरगच झालं, मग मा पोरीली पहिलं पोरगच झालं, मग त्या मोठीली पहिलं पोरगच झालं. आमच्या घराला पोरगच होते. आणि तूच आहेस अशी, इतका शिरे लागला. आता काय सांगा, सांगून राहिली आमच्या घराण्याची रीत मोडली नाही पाहिजे. आमच्या घराण्यात सारायले पहिलं पोरगच झालं, तुले बी पहिले पोरगच झालं पाहिजे. बाकीले काही माहित नाही. होईलच म्हणा, होईलच. आमच्या पाण्यावर गेली शिंत होईनच. पण काय सांगा, तिकडे मायच्या अंग गेली शिंत, तर मायले तर पोरग नाही ना, म्हणून म्हणतो माय. आणि त्या मोठ्या बहिणीली तर पहिलं पोरगीच आहे, त्या ज्योत्स्नाली पोरगीच आहे, त्या मुलीली पोरगीच आहे. मुलीले दुसरं पोरग झालं नाही, ते दुसरं झालं. दुसरं नाही, पहिलंच पाहिजे. म्हणून जी माझी सून लय साजरी आहे बाई. दिशेली सारी आहे, कमावती अन श्रीमंत बापाची आहे. किती दिलं तिच्या बापानं बाई. पहिलं पोर झालं म्हणलं तिले, असं नाही तोल्यावानी विकत घ्यायला लागलं. एवढा खर्च माय बाई 12 महिन्यात पायना हल्ला. लयच साजरी आहे ना बाई मोठी सून, लयच साजरी आहे. रात्री म्हणलं फोन केलता, मग किती साजरी आहे माई, किती काळजी करते माली मोठी सून. म्हणते आई म्हणते मला तोंड भरून, आई जेवल्या ना तुम्ही, काळजी घेत जा, स्वतःला जपत जा, असं म्हणतो हो तू. म्हणतो काही मै किती काळजी करते माई. तिले काय आहे, त्यातून फक्त कोरड्या गोष्टी केल्या की झालं. आई काळजी घेत जा, ये ना काळजी घ्यायले. 2 दिवस खपून घे सासूली. आणि मोठी फोनवर ताल तोडते. आणि मै सासू हिला नाही ते फोनवर कोरडं कुरं, आई जेवल्या का झालं, ती मी बॉम्बने थापून देतो, तिला वळणीच लागत. आणि मोठी सून फोनवरच हिडगावती, जेवल्या का आई, काळजी घेत जा आई, हागल्या का आई, मुतल्या का आई. नीले त्याचाच भल्ला ताल. जा ना म्हणा ती जोड. मग मोठी सून इतकी चांगली आहे तर काय राहते काय सांगा. एक दिवस खपून घेत नाही मै जेठानी, एका दिवसासाठी नाही जात. आणि हो बास काही टाकवते, असं दाखवते की लयच चांगली. जा ना म्हणा म्हणतात ती, तर तिथे एका दिवसाची खापत नाही. आणि मला म्हणते माझी मोठी सून लय चांगली आहे, मला फोन करते. तिले काय आहे, कोरडा फोन केला की झालं. ती ये ना म्हणा दाखवणं, अशी अवदसा वागून तिची त्रास देते. तर आता काय माहित बाई काय आणलं. आता लोक लेकरासाठी दांगडो करे. आता म्हणते पोरगं पाहिजे, मग हातात आहे किती. काय व काय 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 सुंगला का तुले, काय बुटू बुटू करून राहिली मला मनात. शिव्या देतो का मले? नाही वाई, नाही मी काहीच म्हटलं नाही. म्हटलं मोठ्या ताई खूप चांगल्या आहेत, तुमची खूप काळजी घेतात ना त्या. मा मोठं पोरग, माई मोठी सून लय काळजी घेतात माली. पाहिलंय का, मागे काश्मीरली फिरायला गेली तर मला शाल नव्हती आणली तिकून. किती साधी मागाची शाल आणली बाई मा मोठ्या सुनीनं मले. या हिवाळ्यात मी ब्लँक अंगावर नाही घेतलं, त्या शालीनच गरमी राहिली. लच महागाची आहे ना, लय काळजी घेते मोठी सून माली. तुला आणलं व काही मले काही आणलं का तुया का मले? तुमच्या लायना पोरानं मला काश्मीरला नेलं का पेले, म्हणून मी तुम्हाला शाल आणू. तर घराच्या बाहेर जात नाही. 2 मिनिटासाठी ती गेले तर तुमचा तर दांगडो चालते. तुमची मोठी सून आली सारा हिंदुस्तान हिंडून, काश्मीरातही जाऊन आली, म्हणून तिने तुम्हाला शाल आणली. मी गेलीच नाही तर कुठून आणू.
बस झाला सांगू नको. मलाच पायगुण खराब आहे. म्हणून मा पोराचा धंदा साजरा चालून नाही राहिला. माई मोठी सुनी पायगुण लय साजरा आहे. मा पोराचा पगार वाढते म्हणलं दरवर्षाले. इतका साजरा पायगुण आहे का. तिचं लग्न झालं त्यापासूनच मा पोराचं इतकं साजरं झालं. पहिले काय एवढा पगार टाका त्याले. लग्न झालं त्यापासूनच त्याचा पगार वाढला. स्वतःच घर झालं त्याचं स्वतःच. मग बायकोचं का अर्धांगिनी म्हणतात काय. बायकोले असंच अर्धांगिनी म्हणत नाहीत. प्रत्येक तिचा अर्धा वाटा असते. मग नवऱ्याच्या गतीतही माई मोठी सुनीचा पायगुण लय साजरा. तिचे मायबाप लय पुण्यवान. मग किती साजरे आहेत बाई. भरभरू देतात मा पोराले. मा पोरगा गेला दिवाळीले रसाडीले की 2-4 हजाराचा ड्रेसच घेतात मा पोराले. मग तो बापावानी आहे काय नंग फकीर. त्याला पायगुणी खराब. बापही नंग फकीर. काही कामाचीच नाही. मोडलाय न पोरग लय फसलं बाई. मला दिलीपले काहीच नाही भेटलं. मा दिलीपच्या मानानं तर बाई काहीच नाही. 5 संग्यातही नाहीस तू त्याच्या. जा ना मग मोठ्या पोराच्या आणि सुनेच्याच घरी. त्या सुनेचा पायगुणी लय चांगला आहे. तिचे बापही लय चांगले आहेत. आणि सारच चांगलं आहे. अति तर मला पायगुणी खराब आहे. तरी तुमचा पाय निघत नाही. काय म्हणलं बा तुया. काही नाही म्हटलं. आलूची भाजी करतो म्हटलं रस्ते या जेवायले.